छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरी आम्हाला काय शिकवतो? शिवबा राजांचं चरित्र वाचत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला कुठल्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे? छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आम्हाला शिकवून जातं आईचं मातृत्व. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आम्हाला शिकवून जातं पित्याचं पितृत्व. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आम्हाला शिकवून जातं समाजाचं बंधुत्व. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आम्हाला शिकवून जातं परस्त्री मानावी माते समान. आणि छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आम्हाला शिकवून जातं सर्व धर्म समभाव. शिवबा राजांचं चरित्र वाचत असताना पाहिला गेलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी राजांना लाभलं. पण 50 वर्षाच्या कार्यकीर्तीमध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य धुळीस मिळवायचं काम शिवबा राजांनी केलं. वयाची 10 वर्ष बालपणात गेली असतील, 5 वर्ष घोडास्वारी करण्यात गेली असतील, तलवारबाजी करण्यात गेली असतील, पण वयाची 35 वर्ष छत्रपती शिवाजी राजांनी हे स्वराज्याचं देखणं स्वरूप उभा करण्यासाठी आयुष्याचं ते नियोजन करताना घडवलं. मित्रांनो, मुळात जन्माला आल्यावरती काय करायचं हे आईच्या गर्भात असताना ज्याच्याविषयी सांगितलं जात आहे आणि वयाची 35 वर्ष त्या स्वराज्याचं देखणं स्वरूप उभा करत असताना छत्रपती शिवाजी राजा सदैव संकटाच्या कल्लोळ्यात पडत राहिले. वय वर्ष 12 होतं शिवबा राजांचं. मासाहेब जिजाऊ शहाजीराजे भोसले कर्नाटक प्रांतात होते. रयतेवरती होणारा अत्याचार अन्याय मासाहेबांनी आणि शहाजीराजांनी उघड्या डोळ्यानं पाहिला. आपला स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून या स्वराज्याचा प्रपंच उभा करण्याचा मानस अंतःकरणामध्ये उतरवला. आपल्या थोरल्या सुपुत्रानं संभाजीनं कर्नाटक प्रांतात थांबावं आणि शिवाजी राजांना आईसाहेबांबरोबर मासाहेबांबरोबर पुण्यामध्ये यावं. 12 वर्षाचे छत्रपती शिवाजीराजे पुण्याकडे निघाले मासाहेबांबरोबर. पण एका पित्यानं एका पुत्राला काय द्यावं? आज खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या आईवडिलांचा वारसा चालवत असतो. आईवडिलांच्या प्रॉपर्टीचा वारसा चालवताना संस्कृतीचाही वारसा चालवणं तेवढंच गरजेचं आहे. आईवडिलांच्या वारशाबद्दल आम्ही बोलताना असंख्य ठिकाणी बोलत असतो. पण एका पित्यानं एका लेकराला आपल्या मुलाला द्यावं तरी काय द्यावं? शिवबा राजांना शहाजी राजांनी दिली महत्वाकांक्षा. शिवबा राजांना शहाजी राजांना दिलं एक ध्येय. शिवबा राजांना शहाजी राजांना दिले एक ती धारणा, ती समर्पित भावना. शिवबा राजांना शहाजी राजांनी दिले एक छोटंसं मंत्रिमंडळ. शिवबा, आम्ही तुमच्या बरोबर एक छोटंसं मंत्रिमंडळ देतोय, पण भविष्यामध्ये तुम्हाला एवढं मोठं अरमान उभा करायचंय की अख्ख्या जगानं तुमच्या मंत्रिमंडळाचा अभ्यास केला पाहिजे. ही महत्वाकांक्षा त्या ठिकाणी दिली. शिवबा राजांच्या हातामध्ये शहाजी राजांना दिला एक भगवा ध्वज. शिवबा, हा भगवा ध्वज पेलणं एवढं सोपं नाही, कारण भगवा पेलण्यासाठी मनगटात रग आणि छातीमध्ये धग लागते. शिवबा, छत्रपती शिवाजी राजे तो भगवा ध्वज हातात घेतला. कर्नाटक प्रांतातून पुण्याकडे निघाले. वय वर्ष 12 आहे. काय पेरलं असेल मासाहेबांनी शिवबा राजाच्या अंतःकरणामध्ये? खरं पाहिलं गेलं ना मित्रांनो, आपण आणि आपलं ध्येय याच्यामध्ये एक भिंत असते, तिचं नाव भय असतं, भीती असते. ज्या दिवशी ती भय नावाची भिंत, भीती नावाची भिंत नाहीशी होते ना, त्या दिवशी आपल्याला आपलं यश आपोआप प्राप्त करता येतं. ज्या पद्धतीने एखादं लहान मुलं असतं, आई स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करत असते, रंगता रंगता ते लहान मुलं अंधाऱ्या खोलीकडे निघालेलं असतं. आई स्वयंपाक करता करता आपल्या लेकराकडे पाहते, लेकरा त्या अंधाऱ्या खोलीकडे जाऊ नकोस, तिथं भाऊ असतो. पोरगं जाग्यावरती थांबते, पण आई परत स्वयंपाकाला लागल्यावरती त्यातली अंतःकरणातली जिद्द त्या पोराला थांबू देत नाही. पोरगा परत अंधाऱ्या खोलीकडे निघालेला. आईनं परत एकदा लेकराकडे पाहावं, लेकरा तुला सांगितलं ना तिथं भाऊ असतो, पण आतली जिद्द थांबू देत नाही. आईनं स्वयंपाक तिथंच टाकावा, लेकराला उचलावं, कडेवरती घ्यावं. लेकरा, अरे अंधाराकडे जायचं नसतं, तिथं भाऊ असतो रे. एक आई आपल्या लेकराच्या मनामध्ये एवढं बिंबवते, ते लेकरू होऊन पुढं 2 लेकराचा बाप होतं तरी अंधारातल्या त्या भाऊला घाबरतं. आम्ही आजपर्यंत तो भाऊ कधी पाहिला नाही, पण आमच्या अंतःकरणातली ती भीती मात्र कधी गेली नाही. छत्रपती शिवाजी राजांच्या अंतःकरणातली भीती मासाहेबांनी मारली.
किती संकट आली शिवाजी राजांवरती. 40,000ची फौज घेऊन अफजल खानाला मृत्यू. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्तेखान पुण्यात आला मृत्यू. 3.25 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजे जयवंत आले मृत्यू. छत्रपती शिवाजीराजे स्वतः आग्र्यात सापडले मृत्यू. पण येणाऱ्या मृत्यूच्या छताडावरती नाचणारे छत्रपती शिवाजीराजे या अखंड स्वराज्याचे, अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याच्या पाठीमागचं कारण एक आहे, आमच्या अंतःकरणातली मनातली भीती कधीतरी मेली पाहिजे. ती मारण्यासाठी आम्हाला त्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मासाहेबांनी काय शिकवलं असेल हो शिवाजीराजांना? अनेक संकटाच्या कल्लोळ्यात पडलेले शिवाजीराजे, वय वर्ष 13. मासाहेबांनी शिवाजीराजांवरती एक जबाबदारी टाकली. कोणीतरी जावं मासाहेबांकडे. मासाहेब, शिवबाराजांचं वय लहान आहे, जबाबदारी फार मोठी आहे, पेलेल. मासाहेब सांगतात, सरड्याची पिल्ल बिळात वाढतात म्हणून त्यांच्या नशिबी सरपटणीच राहतो. आम्हाला तर गरुडाचं पार वाढवायचंय. आगीच्या कल्लोळ्यात त्याला ढकलल्याशिवाय त्याच्या पंखात फुटून बळ येणार. मासाहेब सांगतात, माझा शिवबा म्हणजे सरड्याचं पिल्लू नाही, माझा शिवबा म्हणजे गरुडाचं पार आहे. ते गरुडाचं पार जर वाढवायचं असेल तर त्याला आगीच्या कल्लोळ्यात ढकलावं लागेल. परंतु आमची बंधनं आम्हाला आतून तोडता आली पाहिजेत. ज्या पद्धतीने एक हत्तीचं पिल्लू असतं, हत्तीच्या पिलाला तो माहूर त्याच्या पायाला साखळदंडाने बांधतो. ते हत्तीचं पिल्लू सदैव प्रयत्न करत असतं साखळी तोडण्यासाठी, पण तुटत नाही. शेवटी वैतागतं. ते विचार करत, अरे किती दिवस तोडायची, किती 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 यातना कष्ट सहन करायची. आणि मग त्याला वाटतं की आता इथून पुढे ती साखळी कधीच तुटणार नाही. ते हत्तीचं पिल्लू लहानाचं मोठं होतं, बलाढ्य होतं, पण तिथून पुढे तो माहूद मात्र त्याच्या पायाला साखळी कधी बांधत नाही. कुणीतरी विचारावं, अरे एवढा मोठा बलाढ्य हत्ती त्याच्या पायाला बांधत जा. माहूद म्हणतो, मला बांधायची गरज नाही, कारण त्यानं स्वतःला केव्हाच बांधून टाकले. लक्ष द्या, आम्ही मात्र संकटाने स्वतःला बांधून टाकलं. आम्हाला सुरुवात कधी करता येत नाही. काही लोक म्हणतात, आमची परिस्थिती नव्हती मोठं होण्याची. माझं ग्रॅज्युएशन झालं, मी BE पास झालो, मी B फार्मसी झालो, मी D फार्मसी झालो, मलाही अधिकारी होता आलं असतं, पण परिस्थिती नव्हती, नोकरी करावी लागली. पण खरं सांगू का मित्रांनो, आमची परिस्थिती आम्हाला कधी घडवत पण नाही आणि आमची परिस्थिती आम्हाला बिघडवत पण नाही. आम्हीच आमच्या परिस्थितीला घडवतो आणि आम्हीच आमच्या परिस्थितीला बिघडवतो. पण आम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांनी ती सुरुवात केली. महाराजांची सुरुवात होत असताना वय वर्ष 12 होतं शिवाजीराजांचं. पहिल्यांदा पुण्यात आले. पुण्यात आल्यावरती गोरगरिबावरती होणारे अन्याय शिवाजीराजांना उघड्या डोळ्यानं पाहिलं. रयतेवरचं दुःख शिवाजीराजांना उघड्या डोळ्यानं पाहिलं आणि मासाहेबांना प्रश्न विचारला, मासाहेब, रयत आपली, भूमी आपली, माणसं आपली, पण तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी. त्यांच्यावरचा अन्याय अत्याचार कोण बाजूला करणार? मासाहेबांना शिवबा राजाकडे पाहिलं. शिवबा, अरे ज्याने अन्याय अत्याचार दूर करायचे ते तख्तावरती मुजरे घालत बसले. शाही वतनाला ते मुजरे करतायत. पण मासाहेब, कुणीतरी यांना आधार दिला पाहिजे ना हो. आणि त्यावेळेस मासाहेब सांगतात, शिवबा, तुम्ही लहान असताना किंवा आपण नसताना सुद्धा एक बळीराजा होऊन गेला. आजही झोपडीमध्ये, गोरगरिबाच्या झोपडीमध्ये आवाज येतो, इडापिडा कळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. शिवबा, तो बळीराजा गेला आणि शेतकऱ्याचं आणि गरीबाचं राज्य संपून गेलं. शिवबा, आता मला वाटत नाही बळीराजा परत येईल. मासाहेबाचा शब्द ऐकला आणि तडकन उभा राहिले शिवबाराजे. वय वर्ष 12. मासाहेब, मी होईल गरीबाचा बळीराजा, मी होईल शेतकऱ्याचा बळीराजा, मी होईल या स्वराज्याचा बळीराजा. छत्रपती शिवाजी महाराज फक्त शेतकऱ्यांचा बळीराजा नाही, तर गोरगरिबांचा नाही, तर अखंड हिंदुस्थानाचा बळीराजा झाला. आम्हाला सुरुवात करता आली पाहिजे.
आम्ही सुरुवात करत नाही, आम्ही घाबरून बसतो. अरे ज्याचा जन्म स्वराज्यासाठी, ज्याचं जगणं स्वराज्यासाठी, ज्याचा श्वास स्वराज्यासाठी, ज्याचा ध्यास स्वराज्यासाठी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. अख्खं आयुष्य घालवलं स्वराज्यासाठी, अख्खं आयुष्य घालवलं. का तर तो अभ्यास आणि ती जिज्ञासा शिवाजी राजांकडे होती. डोंगराच्या पायथ्याला एक जण थांबलेला आहे, काळाकुट्ट अंधार आहे, आम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. काळ्याकुट्ट अंधारात त्या डोंगराच्या पायथ्याशी तो उभा आहे. प्रश्न केला, का थांबलास? त्याने सांगितलं, सर त्या डोंगरावरती जायचंय. मग जा ना. कसं जाणार? एवढा भयान असा अंधार आणि त्या डोंगरावरती जाणार तरी कसं? हातातला तो कंदील मी त्याच्या हातात दिला, सांगितलं या कंदिलाच्या उजेडाने डोंगरावरती जा. हातामध्ये कंदील घेतला, रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला तो तसाच उभा आहे. प्रश्न केला, दादा का थांबलास? त्याने सांगितलं, सर डोंगरावरती एवढा भयान अंधार आहे, जाऊ तरी कसं? मी म्हटलं, राजा अरे कालच तुझ्या हातामध्ये कंदील दिला ना, जायचं ना. त्यानं सांगितलं, तुमच्या कंदिलाचा उजेड तरी किती पडणार आहे? हा डोंगराच्या अवतीभोवती असताना अखंड एवढा मोठा अंधार आहे. मी म्हटलं, राजा तुला सुरुवात करता आली पाहिजे. जसा जसा तू पाऊल टाकशील तसं तसं तो कंदील तुला मार्ग काढत देईल. म्हणून सांगतो मित्रांनो, आमचा एक दरवाजा जरी बंद झाला तर आपल्यासाठी 10 दरवाजे उघडे असतात. पण त्याच्यासाठी आम्हाला शिवचरित्राची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र वाचल्यावरती आम्हाला संकटावरती मात करता येते. छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र वाचल्यावरती आम्हाला कळतं मायबाप कुठल्या गोष्टीचा वारसा आम्हाला जपता आला पाहिजे. आज पाहायला गेलं ना तर फार मोठी सौभाग्याची गोष्ट आहे की आपले 12 गडकोट त्या ठिकाणी युनेस्कोकडे गेले आणि वारसा हक्क मायबाप खऱ्या अर्थाने मित्रांनो त्यांना मिळाला. कशासाठी हो? का जपायचे आपले गडकोट? का जपायचे किल्ले? कशासाठी जपायचे? आम्ही आपल्या आईवडिलांचा वारसा जपत असतो, किती जपतो. आईवडिलांच्या वारशासाठी आम्ही एकमेकावर भांडणं करतो. पण ज्या छत्रपती शिवाजी राजानं आम्हाला जगायला शिकवलं, ज्या गडकोटांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा झेंडा, तो भगवा ध्वज अख्ख्या जगामध्ये फडकवला, ते गडकोट सुद्धा आम्हाला कळाले पाहिजे. शिवनेरी नावाचा किल्ला आज 12 किल्ल्यामध्ये त्याचाही समाविष्ट आहे, तोही तिथंच आहे, त्याचाही वारसा जपला पाहिजे. का शिवनेरी जपला पाहिजे हो? महाराष्ट्राची अस्मिता असणारे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी राजे त्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आले. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि शिवाई देवीच्या नावानं त्या शिवाजी राजांचं नाव शिवाजी ठेवलं. म्हणून आम्हाला शिवनेरी ही जपता आला पाहिजे. शिवनेरीची आठवण आम्हाला जपता आली पाहिजे. ते गडकोट आम्हाला जपता आले पाहिजेत. राजगड आम्हाला जपता आला पाहिजे. ज्या राजगडावरती मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी राजाने या स्वराज्याचं वचन दिलं, तो राजगड आम्हाला जपता आला पाहिजे. इतिहासामध्ये राजगडाचा फार मोठा इतिहास आहे. शिवबाराजांचं लहानपण त्या राजगडावरती गेलं. एक दिवशी थोरले महाराज गेले, आबासाहेब गेलेल्याची बातमी कान्होजी काकानं शिवबाराजांना सांगितली, शिवबा आज थोरले महाराज गेले, तुमचे आबासाहेब गेले. वडील गेल्यावरती डोळ्यातून पाणी वाहू लागलं शिवाजी राजांच्या. कान्होजी बाबा, आज खऱ्या अर्थानं आम्ही पोरकं झालो. आज आमचे आबासाहेब गेले, थोरले महाराज गेले, कान्होजी काका आमचे वडील गेले. पण आकाशामध्ये वीज चमकावी तसे शिवाजी राजे चमकले आणि कान्होजी काकांना प्रश्न विचारला, काका आमचे आबासाहेब जरूर गेले, पण आमच्या मासाहेबांचं काय? राज, मासाहेबांना सतीचं वाण घेतलं. राज, आबासाहेब गेले आणि मासाहेब सती निघण्यासाठी निघाल्या राजगडावरून. वाण्यासारखा धावत शिवाजी राजा राजगडावरती आला. मासाहेबांना सतीचं वाण घेतलेलं आहे, अंगावरती हिरवी साडी परिधान केलेली आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घातलेल्या, कपाळा कुंकवाचा उमळवट भरलेला आहे. सगळा राणीवसा मासाहेबाच्या शेजारी बसलेला आहे. वाड्यासारखा धावत येणारा शिवाजी राजा मासाहेबाच्या कुशीत घुसला. मासाहेब, आज खऱ्या अर्थानं आमचं वडिलांचं छात्र हरवलं. मासाहेब, आज आमचे आबासाहेब गेले. मासाहेब, छत्रपती
शिवाजी राजाचा हात हातात घेतला मासाहेबांनी. शिवबा, आता तुम्ही लहानाचे मोठे झाले. शिवबा, तुमचे आबासाहेब गेले, आम्हालाही जावं लागेल, आम्हालाही जावं लागेल शब्द ऐकला आणि मासाहेबाच्या चरणावरती नतमस्तक झाले शिवबा राजे. मासाहेब, लोक म्हणतात आई वडील गेल्यावरती आईची छायेची सावली आमच्या डोक्यावरती असली पाहिजे. मासाहेब, आजपर्यंत शिवाजी राजानं तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय उंबरठ्यातून पाय पलीकडे टाकला नाही. आजपर्यंत प्रत्येक मोहीम मासाहेब तुम्हाला विचारल्याशिवाय हा शिवाजी कधी बाहेर पडला नाही. मासाहेब, तुम्ही गेल्यावरती आम्ही कुणाचं घ्यावं दर्शन? तुम्ही गेल्यावरती आमचा पुरुषार्थ दाखवावा तरी कुणाला? शिवाजी राजानं मासाहेबाचा हात हातात घेतला. मासाहेब, वचन देतो तुम्हाला हा शिवाजी शरीरामधला रक्ताचा थेंब जोपर्यंत राहील तोपर्यंत अखंड हिंदुस्थानामध्ये स्वराज्य निर्माण करत राहील. मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्याचं वचन मासाहेबांना कुठं दिलं असेल तर राजगडावरती दिलं. म्हणून आम्हाला राजगड राखता आला पाहिजे. या स्वराज्याला उभा करण्यासाठी राजगड आम्हाला आजही साक्ष देतो. कधीतरी राजगडावरती जाऊन पहा. शिवाजी राजानं मासाहेबाला वचन दिलं, नुसतं दिलंच नाही तर सत्यात उतरवलं. आम्हाला सत्यात उतरवता आलं पाहिजे. आम्हाला चालता बोलता माणसं जोडता आली पाहिजेत. शिवबा राजानं माणसं जोडली. कितीतरी जातीची लोक, कितीतरी धर्माची लोक शिवाजी राजे जोडत गेले. जाती धर्माची लोक एकत्र उभा राहू लागले. जगाच्या पाठीवरती असंख्य काळ निघून गेला, पण एकच काळ असा होता की ज्या काळामध्ये माणसं जगायला नाही पण मरायला तयार झाली. त्या काळाचं नाव शिवकाळ आहे. छत्रपती शिवाजी राजासाठी मरायला लोक तयार होत होते. एवढी माणसं एकत्र केली. 10 वर्षाच्या लेकराच्या हातात जगाचा नकाशा दिला एक जणानं. पुढा हा जगाचा नकाशा आहे, पण त्याचे 45 तुकडे मी करतोय. पण 1 तासाने मी आल्यावरती तुला तो जसाच्या तसा जोडलेला पाहिजे. जगाच्या नकाशाचे 45 तुकडे केले आणि आपल्या लेकराच्या हातात दिला बापाने आणि निघून गेले वडील. पुरानं जगाचा नकाशा जसाच्या तसा जोडला. 1 तासाने आल्यावरती वडिलांनी प्रश्न विचारला, जोडलास का रे? पुरानं जोडलेला नकाशा आपल्या वडिलांच्या हातात दिला. अभिमान वाटू लागला. ज्या नकाशाचे 45 तुकडे करवले तो नकाशा 1 तासात माझ्या लेकरानं जोडला. कसा जोडलास रे? पोरग म्हणतो, बाबा त्यात काय विशेष आहे? ज्या जगाच्या नकाशाचे तुम्ही 45 तुकडे केले त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त माणूस जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं. माणसं जोडण्यासाठी, जग जोडण्यासाठी माणसं जोडता आली पाहिजेत. आणि म्हणून शिवाजी राजाचं चरित्र माहित पाहिजे, जोडता आलं पाहिजे. आम्हाला रायगड आम्हाला कळाला पाहिजे. का रायगड आम्ही वाचवला पाहिजे? का रायगडाचा वारसा जपला पाहिजे? जन्म शिवनेरीवरती, लहानपण राजगडावरती, पण रायगडावरती माझे छत्रपती शिवाजी राजे अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. आजही तो रायगड आम्हाला साक्ष देतो. आजही रायगड तो आम्हाला सांगतो. रायगडावरती छत्रपती शिवाजी राजाचा शिवराज्याभिषेक चालू झाला. 33 कोटी देवाभ्रमणाच्या साक्षीने छत्रपती शिवाजी राजे या अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं रायगडावरती. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ मानात त्या शिवमंदिरी 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केली. डोक्यावरती सोन्याचा सुवर्ण टोप घातला आणि शिवाजी राजे रायगडावरती अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. संध्याकाळची वेळ, रायगडावरती पावसाच्या सरी बरसतायत. छत्रपती शिवाजी राजे अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. पण मासाहेबाच्या दालनात गेले. शिवाजी राजांच्या डोळ्यात पाणी वाहत होत. मासाहेबांनी शिवाजी राजांकडे पाहिलं. शिवबा, तुम्ही मात्र आता अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाला शिवबा. पण छत्रपती लढत असतात, रडत कधीच नसतात. मासाहेबांकडे पाहिलं शिवाजी राजन. मासाहेब, अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झालो आम्ही. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी 33
तेहतीस कोटी देवांची पुष्पवृष्टी या रायगडावरती झाली. 32 मन सोन्याचं सिंहासन या रायगडावरती उभारलं मासाहेब. आमच्या डोक्यावरती सुवर्ण टोप घातला मासाहेब. पण हा सोन्याचा दिवस बघण्यासाठी तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमच्या आबासाहेब जर जिवंत असते तर याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट होती. आणि पित्याचं पितृत्व जर खऱ्या अर्थानं पाहायचं असेल तर रायगडाला समोर ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रायगडावरती गेला. स्वराज्य उभा करत असताना रायगडावरती सगळ्या गोष्टी रायगडावरती ठरत होत्या. कधीतरी रायगडाला जावा. शिवाजी महाराजांनी बनवलेला तो रायगड आपल्या डोळ्यात समाविष्ट करा. का राखायचा रायगड? का राखायचा पन्हाळा किल्ला? कशासाठी वारसा जपायचा पन्हाळ्याचा? आजही पन्हाळा पाहिला तर डोळ्याच्या समोर शिवा काशीद उभा राहतो. छत्रपती शिवाजी राजासाठी नाभिक समाजाचा शिवा काशीद स्वतःच्या छातीची चालण केली त्या शिवा काशीदानं. मावळ्याची एक निष्ठा काय असते आपल्या राजाप्रती ती जर पाहायची असेल तर आम्हाला पन्हाळ्याला जावं लागेल आणि पन्हाळा राखता आला पाहिजे. अफजल खानाचा वध झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान शिवाजी राजानं फाडला आणि छत्रपती शिवाजीराजे पन्हाळ्यावरती गेले. पहिल्यांदा गेले बरं का, याच्या आधी गेलेच नव्हते. पन्हाळ्यावरती गेल्यावरती आजूबाजूच्या 4 गावामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. पारतंत्र्यात होते आपण सगळेजण, पण आज आपला शिवाजी राजा पन्हाळ्यावरती आलाय याचा अर्थ आपण 16 आलोय. त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आजूबाजूची काही पोरं तरणी बार जिगरबाज पोरं शिवाजीराजांना भेटायला यायची. आनंद व्हायचा हो. स्वराज्याची निर्मिती करत असणारा तो शिवबा राजा आज आपल्या दारात आलाय. आणि त्याच पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचं एक गाव आहे. त्या नेबापूर नावाच्या गावामध्ये नाभिक समाजाचा असणारा तो शिवा काशीद, दिसायला शिवाजी राजासारखा, चालणंही राजासारखं, बोलणंही राजासारखं. 6 महिन्याचा काळ निघून गेला आणि त्या पन्हाळ्याला सिद्धीचा वेढा पडला. 70,000ची फौज. छत्रपती शिवाजी राजानं ओळखलं आता मात्र ताकदीचा उपयोग नाही तर युक्तीचा उपयोग आहे. गनिमी कावा केला पाहिजे. आणि मग त्यावेळेस शिवाजी राजाच्या डोळ्याच्या समोर उभा राहिला तो शिवा काशीद. नेबापूरच्या शिवा काशीदाला बोलवलं. शिवाजी राजाच्या समोर उभा राहिलेला तो शिवा काशीद शिवबा राजानं उघड्या डोळ्यानं पाहिलं. आपल्या अंगातली कपडे घालायला दिली शिवा काशीदाला. छत्रपती शिवाजी राजाच्या अंगावर घातलेला शिवा काशीद शिवाजी राजाच्या समोर उभा राहिला. डोक्यावरचा शिरटोप काढला राजाने आणि शिवा काशीदाच्या डोक्यात घातला. शिवा, आरशाच्या समोर उभा राहावं या शिवाजीनं. स्वतःचं प्रतिबिंब पाहावं तसं दिसतोस. मिशिरी तशी, चालणं तसं, बोलणं तसं शिवा. याचा अर्थ तुला कोणीच नाही ओळखणार. राजा कोणी ओळखणार नाही याचा अर्थ सिद्धी सुद्धा मला ओळखणार नाही. राजा शब्द ऐकला आणि शिवा काशीदाला आलिंगन दिलं शिवाजी राजानं. ए शिवा, आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवतो, तुला कळालं कसं? राज, तुमच्या काळजाचं ठोकर जाणतो आम्ही राज. ऐका, छत्रपती शिवाजी राजाला माहित होतं ज्यावेळेस शिवा काशीद सिद्धीला भेटायला जाईल कदाचित ही आपली शेवटची भेट असेल शिवा काशीदावर. शिवाजी राजाच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब शिवा काशीदाच्या पाठीवरती पडला. जगाच्या पाठीवरती एवढी मोठी शब्बासकी कुणाला मिळाली नसेल एवढी मोठी शब्बासकी त्या पन्हाळ्यावरती शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी राजाने दिली. शिवा काशीद भेटायला गेलाय सिद्धीला. 70,000ची फौज आहे. अफजल खानाचा पोरगा फाजल खान त्याच्या बरोबर आहे. शिवाजी राजा भरून आलेला शिवा काशीद मेण्यात बसलेला आहे. स्वागत केलं, खाली उतरला. फाजल खानानं ओळखला हा शिवाजी नाही. म्यान केलेली तलवार सिद्धीनं काढली आणि शिवा काशीदाच्या गर्दनीला लावली. काय नाव तुझं? मी शिवाजी. शिवाजी महाराज म्हणतात मला. ज्या अफजल खानाला फडला तो मी शिवाजी. फाजल खान सांगतो, हुजूर मी पाहिलंय शिवाजीला. त्याच्या कपाळावरती एक बळ आहे, डोक्यावरती तलवारीचा बळ आहे. जर तलवारीची निशाण असेल डोक्यावरती तर हा शिवाजी. डोक्यावरचा शिरटोप काढला आणि मग सिद्धीनं शिवा काशीदाच्या गर्दनी भोवची तलवार आवळली आणि प्रश्न केला, तुला मरणाची भीती वाटत नाही? त्यावेळेस शिवा काशीद सांगतो, अरे जन्माला शिवा काशीद म्हणून
शिवाजी राजा म्हणून मरतोय, ही स्वाभिमानाची गोष्ट त्या पन्हाळ्यावरची आहे. म्हणून आम्हाला पन्हाळा राखता आला पाहिजे, पन्हाळ्याचा वारसा आम्हाला जपता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी राजानं गडकोट उभा केले, त्या गडकोट्याचा वारसा आम्हाला जपता आला पाहिजे. खरं पाहायला गेलं ना तर प्रतापगड सारखा किल्ला सुद्धा आम्हाला राखता आला पाहिजे. त्या प्रतापगडाचा सुद्धा एक इतिहास आहे. 70,000ची फौज घेऊन आलेला 40,000ची फौज रणतुंडीच्या घाटातून त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी वाईसांच्या घाटामध्ये पसरलेला त्या अफजल खानाची फौज आहे. छत्रपती शिवाजी राजे अफजल खानाला सामोरे गेले तो प्रतापगड. शिवाजी राजांची एक रणनीती होती, राजाला चांगलं माहित होतं जी माणसं मनात ठरतात ती माणसं रणांगणात ठरतात, आणि जी माणसं मनात जिंकतात ती माणसं रणांगणात जिंकतात. अफजल खानाला हरवायचं असेल तर आधी त्याला मनातून हरवला पाहिजे. स्वारीला निघताना अफजल खानाचा हत्ती शिवाजी राजांनी मारला. एखादा सरसेनापती ज्यावेळेस स्वारीला निघतो आणि हत्ती मरतो तो अपशकुन असतो बरं का. आणि त्यावेळेस स्वतःच्या मनधैर्य खचलेला तो अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शामेना टाकलेला आहे. 40,000ची फौज आहे, पण शिवाजी राजानं प्रतापगडच का निवडला असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राजांना माहित होतं प्रतापगडापर्यंत जाण्यासाठी रणतुंडीचा घाट आहे. त्या रणतुंडीच्या घाटातून जर प्रतापगडाला जायचं असेल तर रडकं तोंड केल्याशिवाय जाता येत नाही. 40,000ची फौज घेतलेला तो अफजल खान शिवाजी राजांना भेटायला प्रतापगडाच्या पायथ्याशी निघालेला आहे. पण जाताना किती गेले? 10,000 गेले फक्त. शिवाजी राजांचं ते नियोजन आहे, प्रतापगडाच्या पायथ्याशी का भेटायचं? कारण राजे वरून येताना सूर्याची किरण डोळ्यावरती येतील, हा एक इतिहास आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक गडकोट राखता आला पाहिजे, प्रतापगडासारखा किल्ला राखता आला पाहिजे. आम्हाला इतिहास राखता आला पाहिजे. आम्हाला इतिहास कळत नाही. मी सुरुवातीला सांगितलं इतिहास आमच्या अस्मितेचा विषय, संशोधनाचा विषय राखता आला पाहिजे. आम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी इतिहास वाचता आला पाहिजे, वारसा हक्क आम्हाला कळाला पाहिजे. कारण मासाहेब म्हणतात सिंह ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी सिंहासन तयार होतं. सिंह ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी सिंहासन तयार होतं. शिवबा सिंहासनाच्या पाठीमागे लागू नका, सिंह म्हणा. जिथं बचाल तिथं आपोआप सिंहासन तयार होईल. छत्रपती शिवाजी राजे जिथं बसले तिथं सिंहासन तयार झालं. आम्हाला ते करता आलं पाहिजे, इतिहासामध्ये आमची नोंद करता आली पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्या जंगलामध्ये आग लागावी, भयानक आग आहे, जंगलामधली लागलेली आग एका छोट्याशा चिमणीनं पाहिली. चिमणीच्या अंतःकरणामध्ये परोपकाराचा भाव जागा झाला. ती चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायची, त्या जंगलाच्या आगीवरती सोडायची. एका कावळ्यानं त्या चिमणीकडे पाहिलं. कावळा त्या चिमणीच्या समोर उभा राहिला. चिमटाय, तू केवढी, तुझी चोच केवढी, चोचीतलं पाणी तरी केवढं. जंगलाला लागलेली आग भयानक आहे, तुझ्या चोचीतल्या पाण्याला जंगलाची आग विझेल. चिमणीचं उत्तर ऐका मित्रांनो. चिमणी म्हणते कावळे दादा मला माहित आहे जंगलाची आग भयानक आहे, माझ्या चोचीतल्या पाण्याला विझायची नाही, पण ज्या दिवशी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग लावणाऱ्यात नाही तर आग विझवणाऱ्यात लिहिलं जाईल. आमचं नाव कशात लिहिलं जाईल? आग लावणाऱ्यात का आग विझवणाऱ्यात? आपल्या मनाला प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. आम्ही कधीतरी प्रश्न विचारले पाहिजेत, आम्ही कधीतरी त्या गोष्टी विचारल्या पाहिजेत. आम्ही आमचा वारसा हक्क जपायला आलेलो आहे. जगाने आमचा वारसा हक्क जपला, हो बाकीच्या देशांनी जपला, आम्ही कधी जपणार आहे? आज जर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक अशा ठिकाणी जर आमचा वारसा हक्क जपला जात असेल, जगाच्या पातळीवरती जर आमच्या किल्ल्यांची नोंद घेतली जात असेल तर आम्ही सुद्धा आमचे गडकोट राखले पाहिजेत. आम्ही सुद्धा आमचा इतिहास जपला पाहिजे. आम्ही सुद्धा आमचा इतिहास पुढे नेला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या इतिहासाला कलाटणी दिली पाहिजे. पुरंदरचा तह झाला, कितीतरी वेळा संकट आली शिवाजी राजांवरती, पण संकटावरती मात करता आली पाहिजे. पुरंदरचा तह झाला, 23 गडकोट देऊन टाकले शिवाजी राजांनी मुघलांना. 4 लक्ष होणाची जमीन दिली. छत्रपती संभाजीराजांना ओलीस ठेवलं. शिवाजीराजे निराश झाले. रायगडावरती आलेले शिवाजीराजे 23 गडकोट दिले, 4 लक्ष होणाची जमीन. डोळ्यात
आणि स्वतःच्या दालनात गेले आणि दरवाजा बंद करून घेतला. मासाहेबांना कळालं शिवबाराजांना दरवाजा बंद केला महालाचा. मासाहेब शिवबाराजांच्या समोर उभा राहिल्या. राजा कशासाठी? मासाहेब, हाडाचं काळ रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा केला आमच्या मावळ्यांनी. रात्रिंदिवस मावळे आमच्या झगडले गडकोटासाठी. 23 गडकोट आज मुघलांच्या कशात घातले. 4 लक्ष होणाची जमीन घातली. स्वतःचा पोरगा सुद्धा ओलीस ठेवला. मासाहेब, आता जगावं का मरावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शिवाजी राजाचा शब्द ऐकला आणि मासाहेब सांगतात, शिवबा, कुणावरती दिवस येत नाहीत. प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष वनवास भोगला. शिवबा, पांडवांना अज्ञातवासात जावं लागलं. अरे देवाला एवढं मोठं संकट आहे, आपण तर हाडा मासाची माणसं. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. लक्ष द्या, ज्या 23 गडकोटासाठी शिवाजी राजाच्या डोळ्यात पाणी येतं, मग शिवाजी राजाचं त्या गडांवरती आणि त्या किल्ल्यांवरती किती प्रेम असलं पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी राजाचा जयघोष करतो. आम्ही 19 फेब्रुवारी आलो की शिवाजी राजाची शिवजयंती साजरी करतो. तर फक्त 19 फेब्रुवारीलाच का? आणि तोपर्यंत आम्हाला शिवाजी राजा कधी आठवत नाही. तोपर्यंत आम्हाला कधीच त्या गोष्टी आठवत नाही. आणि म्हणून आम्हाला तो वारसा हक्क कळाला पाहिजे. तो वारसा हक्क आम्हाला जपता आला पाहिजे. प्रतापगड असेल, पन्हाळा असेल, रायगड असेल, शिवनेरी असेल, विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल, जिंजी असेल, असे 12 गडकोट जर खऱ्या अर्थानं त्या 12 गडकोटांचा वारसा जपण्यासाठी आज जागतिक लेवलवरती त्याची नोंद घेतली जात असेल, तर आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे की ते गडकोट बरेचसे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. शिवाजी राजांना ते उभा केलं, ते आरमार उभा केलं. काय होतं शिवाजी महाराजांकडे? एक फ्रान्स मधला ॲबेकरी नावाचा एक संशोधक त्या काळी शिवाजी राजांना भेटण्यासाठी आलेला आहे. रोह्याच्या बंदरावरती थांबला आणि मग त्याला परमिशन पाहिजे बंदरात जाण्यासाठी. त्याच्या आधी बंदरावरती यायचं म्हटलं तर पोर्तुगीजांची परमिशन घ्यावी लागायची. पण शिवाजी राजांना सांगितलं, अरे बंदर आमची, समुद्र आमचे, भूमी आमची, नद्या आमच्या, पाणी आमचं, महाराष्ट्र आमचा. छत्रपती शिवाजी राजांच्या परमिशन शिवाय तिथून पुढे बंदरात कोणी उतरलं नाही. तो आबेकरी नावाचा तो मनुष्य त्या ठिकाणी आलेला आहे. तो फार मोठा वैज्ञानिक. त्यांनी शिवाजी राजांच्या एका अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, म्हणे काय आहे तुमच्या महाराजांकडे? ना सत्ता, ना संपत्ती, ना बळ, ना सैन्य, काहीच नाही. पण तरी सुद्धा तुमचे महाराज यशस्वी का होतात? त्याच्या पलीकडचं कारण तरी काय असावं? आणि त्यावेळेस तो अधिकारी त्या ॲबेकरीला सांगतो की शिवाजी महाराजांकडे सत्ता नाही, शिवाजी महाराजांकडे संपत्ती नाही, शिवाजी महाराजांकडे बळ नाही, पण शिवाजी महाराजांकडे एकच गोष्ट आहे, त्याचं नाव अभ्यास, जिज्ञासा, महत्वाकांक्षा, ध्येय, स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, नियोजन केल्याशिवाय कुठल्याच गोष्टीत उतरत नव्हते. राजनीती, अर्थशास्त्र, राजशास्त्र, प्रत्येक शास्त्राचा अभ्यास छत्रपती शिवाजी राजांना होता. समुद्रामध्ये अरमान उभा केलं. आजही महाराष्ट्राला हेवा वाटला पाहिजे, आजही उभ्या हिंदुस्थानाला हेवा वाटला पाहिजे. एवढी मोठी गडकोट या महाराष्ट्राच्या मातीत उभा राहील. आणि म्हणून मित्रांनो, आज आम्हाला तो वारसा जपत असताना कुठंतरी आमच्या मनामध्ये तो स्वाभिमान असला पाहिजे शिवाजी राजांविषयी. 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना एकत्र घेतलं. छत्रपती शिवाजी राजाचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र कधीतरी वाचून बघा. कुठल्या धर्मावरती, कुठल्या जातीवरती कधीच अन्याय केला नाही राजांनी, कधीच नाही. 12 बलुतेदार, 18 पगड जाती शिवाजी राजांबरोबर होत्या. पण संस्कार मात्र मासाहेब जिजाऊंचे होते. 1669 ची गोष्ट आहे. दिल्ली या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. त्या काशीच्या ठिकाणी औरंगजेबाने ते काशीचं मंदिर बांधलं, काशी विश्वेश्वराचं, आणि त्या ठिकाणी एक मस्जिद उभा केली. शिवाजी राजांना ते कळालं. छत्रपती शिवाजी राजांना औरंगजेबाला पत्र लिहिलं, औरंगजेब, जसं उत्तर तुझ्या ताब्यात आहे तसं दक्षिण सुद्धा आमच्या ताब्यात आहे.
उत्तरेमध्ये तू जे करू शकतो तो आम्ही दक्षिणेमध्ये सुद्धा करू शकतो. पण आमचे माँसाहेबाचे संस्कार आम्हाला शिकवतात माणसानं कसं राहिलं पाहिजे तर सर्व धर्म समभाव राहिलं पाहिजे. ज्यावेळेस काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं काशीमध्ये जिंजी नावाचा कायदा लागू केला. तो कायदा असा होता की इथून पुढे कुठलाच हिंदू त्या काशीमध्ये मंदिर बांधू शकत नाही किंवा एखादं जुनं मंदिर त्याचा जीर्णोद्धार करू शकत नाही. एक हिंदू मुस्लिम शेजारी घर बांधू शकत नाही. हा कायदा औरंगजेबाने आणला. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लिहितात, औरंगजेब आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये माणसं जपतो, आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये सर्व धर्म समभाव जपतो. आम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना कधीतरी आमच्या डोळ्यात पाणी येईल. मित्रांनो, शिवबा राजानं कुठल्या जातीवरती अन्याय कधी केला नाही, कुठल्या धर्मावरती कधी अन्याय केला नाही. सर्व जाती धर्माची लोक एकत्र झाली त्या काळी. शिवकालामध्ये असंख्य लोक, शिवचरित्रामध्ये वाचा, असंख्य लोक एकत्र होते. आणि स्वतःच्या पोराचं लग्न सोडून तानाजी मालुसरे आला. स्वतःच्या पोराचं लग्न सोडून. का तर कोंडाणा घ्यायचा होता. माँसाहेबानं कोंडाण्याकडे पाहिलं. कोंडाणा गेला होता शिवाजीराजाच्या हातातून, पण माँसाहेबांना ध्यास होता कोंडाण्याचा. कोंडाण्याकडे पाहता पाहता माँसाहेबांकडे शिवाजीराजे माँसाहेबाच्या समोर गेले. माँसाहेब कोंडाण्याकडे पाहतात. शिवबा, कोंडाणा म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवबा, कोंडाणा म्हणजे महाराष्ट्राचं सर्वस्व आहे. कोंडाणा म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आहे. शिवबा, घ्यावं लागेल. एका आईच्या मातृत्वासाठी शिवाजीराजानं कोंडाणा घेतला. शिवाजीराजे माँसाहेबाला बोलतात, माँसाहेब निश्चित रूपानं तुमच्या मनासारखं होईल. छत्रपती शिवाजीराजे कोंडाणा घ्यायला निघणार तेवढ्या तानाजी मालुसरेने आपल्या पोराच्या लग्नाच्या त्या पत्रिकाने तांदूळ घेऊन तो तानाजी मालुसरे शिवाजी राजांकडे आलेला आहे. माँसाहेबाच्या चरणावरती नतमस्तक झाला. माँसाहेब, या गरीबाच्या पोराचं लग्न आहे, यावं लागेल तुम्हाला. माँसाहेबानं शिवबाकडे पाहिलं. शिवाजी राजाकडे पाहिल्यावरती तानाजी मालुसरे शिवबा राजांना भेटायला गेले. शिवबा राजांनी तानाजीला सांगितलं, तानाजी तुझ्या रायबाच्या लग्नाला मला येता येणार नाही, पण माँसाहेब जरूर येतील. राज, लहानपणापासून आपण एकत्र वाढलो. प्रत्येक गोष्ट तुम्ही या तानाजीला सांगता. काय संकट असावं? शिवाजी राजांना सांगितलं, तानाजी माँसाहेबाच्या मनामध्ये तो कोंडाणा आहे, तो कोंडाणा मला घ्यायचा आहे. तानाजी मालुसरेने शिवबा राजे पासून माँसाहेबांकडे गेलेला तानाजी माँसाहेबाला सांगतो, माँसाहेब आधी लगेच कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. एकनिष्ठ लोक होते, एकनिष्ठ मावळे होते त्या काळी. कोंढाणा जिंकण्यासाठी गेलेला तानाजी मातीत गेला. तो मातीमोल झाला. कितीतरी मावळे मातीमोल झाले याकडे कोटांसाठी. बाजी प्रभू सारखा मावळा मातीत गेला. तानाजी मालुसरे सारखा मावळा मातीत गेला. अरे ज्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त या गडकोटासाठी सांडलं, ज्या मावळ्यांनी या स्वतःच्या हाडाची काळ रक्ताचं पाणी या गडकोटासाठी केलं, ते गडकोट आजही आम्हाला फुलकावणी देत आहेत. छत्रपती शिवाजी राजांना आपण डोळ्या डोळ्यानं कधी पाहिलं नाही, पण सौभाग्याची एक गोष्ट आहे, ज्या सह्याद्रीच्या रांगाने माझा राजा पाहिला, आजही त्या सह्याद्रीच्या रांगा आम्हाला सांगतात. रायगडावरची सह्याद्रीची रांग आम्हाला सांगून जाते की माझा छत्रपती शिवाजी राजा असा दिसत होता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी राजा कसा दिसतो, छत्रपती शिवाजी राजा काय करतो, नीतिशास्त्र धर्मशास्त्र शिवाजी राजाचं शिकायचं असेल तर गडकोटांना जपणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून स्वाभिमानाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्या या संस्थेमध्ये शिवबा राजांचं चरित्र सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. आपण सर्वजण ऐकत आहे. शिवाजी राजांचं चरित्र किती जरी वाचलं, किती जरी काही केलं तर समजणं एवढं सोपं नाही. पण ज्याला ज्याला समजेल ना त्याला माँसाहेबाचे संस्कार कळतील. ज्याला ज्याला समजेल त्याला महाराष्ट्राची संस्कृती कळेल.
महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे ते संस्कार आम्हाला कळाले पाहिजेत मासाहेबांची. आज पाहायला गेलं तर भयानक आहे सगळं बाहेर, वस्तुस्थिती फार भयानक आहे. हे सर्व लोक माझ्या समोर बसले. तो काळ होता एके काळ, ज्या काळामध्ये माणसं जपली जायची, ज्या काळामध्ये संस्कार दिसायचे, संस्कृती दिसायची. पण तो काळ राहिलेला नाही आता. आज तरुण व्यसनामध्ये व्यसनाधीश झालेला दिसतोय आम्हाला. ज्या तरुणाच्या हातामध्ये ते शस्त्र पाहिजे, ते शास्त्र पाहिजे, त्या तरुणाची फार भयान अवस्था आहे आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रात. जर महाराष्ट्र तरुण द्यायचा असेल, महाराष्ट्र मोठा करायचा असेल, तर आमच्या महाराष्ट्रातला तरुण आधी नीट जगला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र मोठा करण्यासाठी, तरुण जगण्यासाठी शिवाजीराजांचं चरित्र सुद्धा तेवढंच आम्हाला महत्वाचं आहे. आज एस.बी. पाटील फार्मसी कॉलेज यांनी हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. युनेस्को नावाची एक संस्था आहे ज्याच्यामध्ये वैज्ञानिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. आज 12 गडकोटांचा वारसा जपण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. बरं, याचा फायदा तरी काय हो? हे 12 गडकोट, हे 12 दुर्ग का त्यांच्याकडे आहेत? कशासाठी? जागतिक लेवलवरती त्याची नोंद आहे. कशासाठी? पण त्याचा फायदा तुम्हाला काय आहे? त्याचा फायदा एकच आहे, महाराष्ट्रामधला रायगड उद्या अमेरिकेला सुद्धा कळणार आहे. महाराष्ट्रामधला रायगड उद्या ऑस्ट्रेलियाला कळणार आहे. महाराष्ट्रामधला रायगड अख्ख्या जगामध्ये जाणार आहे. हे त्याचं कारण आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे गडकोट आहेत, एवढे किल्ले आहेत, एवढा मोठा स्वाभिमान आमच्या महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून मी परत एकदा आभार मानतो त्या संयुक्त राष्ट्रांचा की खऱ्या अर्थानं आपल्या गडकोटांना तो वारसा हक्क दिला. आज त्यांचं नियंत्रण त्याच्यावरती आहे. आम्हाला जाता आलं पाहिजे, आम्हाला शिवनेरीवरती जाता आलं पाहिजे, रायगडावरती, राजगडावरती जाता आलं पाहिजे, लोहगडावरती जाता आलं पाहिजे. सुवर्णदुर्ग असेल, आमचा सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, जिंजी असेल, इथं आम्हाला जाता आलं पाहिजे. तिथला अभ्यास आम्हाला करता आला पाहिजे, त्याच्यावरती आम्हाला संशोधन करता आलं पाहिजे. आज तुमच्यातला कोणीतरी फार मोठा बनेल, आज तुमच्यातला कोणीतरी एखादा वक्ता बनेल, आज तुमच्यातला कोणीतरी एखादा महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठा नेता बनेल. पण नेता बनण्यासाठी, वक्ता बनण्यासाठी ती सामाजिक बांधिलकी आम्हाला पहिल्यांदा जपता आली पाहिजे. मला अभिमान आहे, मी सुद्धा एस.बी. पाटीलचा एक विद्यार्थी आहे. मला अभिमान आहे त्या गोष्टी. माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मी एस.बी. पाटीलला केलं. 2013 साली मी माझी पहिली बॅच आहे, मेकॅनिकल इंजिनियर झालो एस.बी. मधून. पण त्याच्यापेक्षा मोठा अभिमान, आज मी ज्या संस्थेनं, ज्या शाळेनं मला मोठं केलं, आज त्या संस्थेनं, त्या शाळेमध्ये मी आज वक्तृत्व करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. ही सामाजिक बांधिलकी माझी आहे. जपता आले पाहिजेत वारसा. एस.बी. पाटीलचा वारसा जपण्यासाठी सर मी इथं आलेलो आहे. आम्ही जपतो ना वारसे, अनेक ठिकाणी जपतो. संतांच्या भाषेत सांगायला गेलं ना तर माझ्या वडिलाची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुकोबराया सांगतात. चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मिरासिका. मिरासिका म्हणजे वारसा, आई वडिलांचा वारसा, संपत्तीचा वारसा, घराचा वारसा, शेतीवाडीचा वारसा जपतो आम्ही. पण सगळे वारसा आम्ही जपताना आमचा स्वार्थ आडवा येतो. परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकीचा वारसा जपता आला पाहिजे. जाता जाता सांगतो, आम्हाला त्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये मोठं होत असताना समाजाची बांधिलकी आम्हाला जपता आली पाहिजे. आम्हाला तीही कळालं पाहिजे. बरं, कुणाला मोठं करायचं, कुणाला छोटं करायचं, शिवचरित्र वाचून घ्या. शिवाजीराजांना स्पष्ट त्या ठिकाणी शिवचरित्र आहे शिवाजीराजांचं. कुणाला डोक्यावरती घ्यावं, कुणाला पायाखाली घ्यावं, कळालं पाहिजे शिवचरित्रामधून. कपडे शिवणारं एक जण होतं, ते कापड शिवायचं आणि कापड शिवल्यावरती ती सुई काय करायचं, डोक्यामधल्या टोपीत खवायचं. डोक्यातल्या टोपीत कात्री काढायचं, कात्रीनं कापड कापायचं आणि तेच कात्री परत मांडी खाली ठेवायचं. अर्धा तास सर ते करायचं, अर्धा तास. मी त्याच्याकडे पाहिला, प्रश्न केला, दादा मी अर्धा तास झालं पाहतोय, तुम्ही कापड कापताय, तीच कात्री मांडी खाली ठेवताय, डोक्यातली सुई काढताय, कापड शिवताय, परत सुई डोक्यावरती ठेवताय, याचं कारण तरी काय? त्यांनी सांगितलं, महाराज, जी माणसं माणसातून माणसाला तोडतात ती माणसं नेहमी पायाखाली ठेवली पाहिजे, आणि जी माणसं माणसातून माणसाला जोडतात ती माणसं नेहमी डोक्यावरती ठेवली पाहिजे.
नाहीच काही कळालं तर एवढं तरी आम्हाला कळालं पाहिजे, धर्मासाठी जातीसाठी तोडणारी माणसं जन्माला आली, जातीपातीच्या तव्यावरती संधी साधी भाजतात गोळ्या, गरीब बिचारी माणसं मेंढरापरी छातीवरती झेलतात गोळ्या, बांधता येतील मस्जिद मंदिर, दुभागलेली मने जुळतील का, विधवा झाल्या माता भगिनी कपाळी कुंकू येईल का, मनामनातील झर आमचे अमृताचे कुंभ व्हावे आणि हरवलेल्या माणुसकीनं परत एकदा पुढून यावे. जाती जाती धर्मातली माणुसकी हरवली हो आजकाल. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचण्यासाठी मायबाप मित्रांनो आम्हाला ती माणुसकी कळाली पाहिजे. आज महाराष्ट्र पेटलेला आहे, जाती धर्मात वाटलेला आहे, महाराष्ट्र सत्तेत वाटलेला आहे, परंतु ती लागलेली आग जर विझवायची असेल तर मला आधी पहिल्यांदा शिवचरित्र कळालं पाहिजे. शिवचरित्र आम्हाला त्या गोष्टी शिकवून जातं आणि म्हणून मित्रांनो मी आभार मानतो सरांचा की मला या ठिकाणी व्याख्यानासाठी सरांनी बोलवलं. जाता जाता परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही सर्वजण बसलात, नाहीतर बसणारी माणसं आजकाल कमी झालेत हो, ऐकणारी माणसं कमी झाली असं. आम्ही अनेक ठिकाणी जातो, महाराष्ट्रावर फिरतो मी गेल्यावरती एकच सांगतो, ऐकणारी माणसं कमी झाली, सांगणारी वाढली. लक्ष द्या, ऐकणाऱ्याची संख्या कमी झाली पण सांगणाऱ्याची संख्या वाढली. एक दिवशी असा येईल, आता तरी बरं आहे, पण एक दिवस असा येईल पैसे देऊन माणसं बसवावे लागतील आणि सांगणारा फुकट आणावा लागेल. पैसे देऊन बसवावे लागतील. ऐकणार अरे जो तो सांगतोय. आज सगळेच नेते बनायला तयार आहेत, पण कार्यकर्ता बनायला कोणी तयार नाही. लक्ष द्या, ऐका. आणि म्हणून मला वाटतं अर्धा पाऊण तास एक तास तुम्ही बसला, सगळ्यांचा आभार मानतो. जाता जाता परत एकदा आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा विषय तोच आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला आपले गड किल्ले वाचवता आले पाहिजेत, आपले वारसा हक्क जपता आले पाहिजेत. मला इथं बोलवलंय, माझा विषय तोच आहे शिवचरित्राचा. मी माझ्या पद्धतीनं शिवचरित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे. इतिहास, संशोधन, जिज्ञासा, अभ्यास, जोपर्यंत या गोष्टीचे कलाज्ञ आम्हाला लागत नाही तोपर्यंत आम्हाला जगताच येत नाही हो. समाजामध्ये जगावं लागतं आम्हाला, बाहेर जगावं लागतं, सगळीकडे जावं लागतं आम्हाला, पण संस्कृती जपायला शिका. आजकाल संस्कृती जपली जात नाही. 10 वर्षाची पोरं आज बिघडली. 10 वर्षाची किती? 10 वर्षाची पोरं बघतो आम्ही, 10वीतली पोरं बघतो आम्ही बिघडलेली. आज 10वीतली पोरं का? छत्रपती शिवाजी महाराज घडत असताना माँसाहेबांनी संस्कार दिले. छत्रपती संभाजीराजे घडत असताना माँसाहेबांनी संस्कार दिले. आपण घडत असताना आपल्या आईवडिलांचे संस्कार आपल्यावरती असले पाहिजेत. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीशी जावा, ज्ञानोबा माऊली सांगतात. जगाच्या पाठीवरती असा बाप जन्माला यावा की ज्या बापाच्या कृपेनं त्याच्या लेकराला मोक्ष मिळावा. ही संप्रदायाची भाषा आहे आणि महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबा, ज्ञानोबा, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, माँसाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ही सगळी मोठी मोठी माणसं या महाराष्ट्रात इथं कुठंतरी आली. अरे किती मोठं भाग्य आहे ना आमचं. हे थोर पुरुष सगळं आमच्या महाराष्ट्रात येऊन गेले. इथे जमले काय या महाराष्ट्राच्या मातीसाठी गेले. त्यांच्या काळात कुठे होती जात, कुठे होता धर्म? एका जातीसाठी कोण लढलं नाही त्या काळात. पण लढलं असतं तर आज त्याचा झेंडा कुठं असता? आम्ही लढतो, आम्ही जपतो त्या गोष्टी, आम्ही काढतो त्या गोष्टी. आणि म्हणून जगण्याची कला खऱ्या अर्थानं त्या महापुरुषांनी आम्हाला शिकवली, शिवचरित्राने शिकवली. मला सरांनी बोलवलं, मी त्यांचा आभार मानतो. एकदा सगळ्यांनी मिळून माझ्या पाठीमागं शिवाजीराजांचा जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.